समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। आष्टा भिलवडी मार्गावर क्रुझर व पिकअप या दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 9 जण जखमी झाले। नागरिकांनी प्रसंगावधान राखत गाडीचे दरवाजे तोडून त्यांना तात्काळ दवाखान्यात उपचारासाठी नेल्याने अनेकांना जीवदान मिळाले। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आष्टा भिलवडी मार्गावर हॉटेल सरपंच जवळ रविवार दिनांक 21 जून रोजी रात्री सुमारे 8:15 वाजण्याच्या सुमारास क्रुझर आणि पिकअप वाहनांमध्ये झालेल्या भीषण समोरासमोरच्या अपघातात 9 जण जखमी झाले। अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला। काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती। स्थानिक नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे आणि तत्पर मदतीमुळे जखमींना वेळेत उपचार मिळाल्याने मोठी जीवितहानी टळली। मिळालेल्या माहितीनुसार मुडशिंगे येथील काही नागरिक त्यांच्या आजारी नातेवाईकांना भेटण्यासाठी फलटण येथे गेले होते। भेट आटपून परतीच्या प्रवासात असताना आष्टा परिसरात क्रुझर MH 45A7123 आणि पिकअप MH 09 FL 5314 यांच्या समोरासमोर धडक झाली। पिकअप वाहनाचे पुढील टायर अचानक फुटल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला। त्यामुळे पिकअप समोरून येणाऱ्या क्रुझरवर जाऊन आदळली। धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले। काही प्रवासी वाहनात अडकून पडल्याने घटनास्थळी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली। वाहनांचे दरवाजे तोडून जखमींना बाहेर काढण्यात आले। त्यानंतर तातडीने रुग्णवाहिका बोलावून सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। या अपघातात चालक अजित वाघ यांच्यासह सुवर्णा संभाजी मंडले, सुनंदा शिवाजी मंडले, अर्जुन हरिभाऊ लोहार, शालन हंबीरराव मंडले, विमल गणपती मंडले, प्रिया राहुल मंडले, शोभा आबाजी मंडले, मनस्वी प्रसाद मदने आणि आकाताई रघुनाथ मंडले हे जखमी झाले आहेत। सर्व जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे। अपघातानंतर पोलीस घटनास्थळी उशिराने पोहोचल्याने काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी झाली। रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। यावेळी स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले। अपघातानंतर घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते। जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी दैनिक बंधुताचे पत्रकार पंकज गाडे यांनी तात्काळ 108 रुग्णवाहिका सेवेशी संपर्क साधून मदत मागवली। त्यांच्या तत्परतेमुळे रुग्णवाहिका अल्पावधीत घटनास्थळी दाखल झाली। स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने जखमींना वाहनातून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले। वेळेत वैद्यकीय मदत मिळाल्याने जखमींना मोठा दिलासा मिळाला। पत्रकार पंकज गाडे यांनी दाखवलेल्या सामाजिक बांधिलकीचे आणि तत्परतेचे परिसरातून विशेष कौतुक होत आहे। तसेच अपघातानंतर काही प्रवासी वाहनात अडकून पडले होते। अशा परिस्थितीत स्थानिक नागरिकांनी धाडस दाखवत वाहनांचे दरवाजे तोडून जखमींना सुरक्षित बाहेर काढले। त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रवाना करण्यात आले। नागरिकांच्या या मानवतावादी कार्याचेही सर्व स्तरातून कौतुक। 10वी पास असो वा नापास, करिअरची संधी आता खास। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस येथे प्रवेश प्रक्रिया सुरू। इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, फिटर, कोफा आणि ड्रेस मेकिंग या व्यवसायांमध्ये प्रवेशाची सुवर्ण संधी उपलब्ध। कौशल्य मिळवा, भविष्य घडवा, रोजगाराच्या वाटेवर आत्मविश्वासाने पुढे चला। दरमहा 500 रुपये विद्यावेतन, कौशल्य प्रशिक्षणासह उज्ज्वल जीवन। STची ITI पर्यंत सोय, यशाकडे वाटचाल होय। मर्यादित जागा, त्वरा करा, वेळ दौडू नका, प्रवेश घेऊन भविष्य घडवू। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस। आजचा प्रवेश, उद्याचा विश्वास, कौशल्याची कास, रोजगार हमखास। तर आजच प्रवेश घ्या। ठिकाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कृष्णा सूतगिरणी, आंधळी रोड, पलूस तालुका, पलूस, जिल्हा सांगली। अधिक माहितीसाठी संपर्क श्री RP पवार सर, मोबाईल क्रमांक 9890 28 63 33 व श्री PR क्षीरसागर सर 97 66 91 72 51। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।